नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा. भाईंदर मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक जण खिडकीतून लपून लहान मुलींना अंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झालं. आईने त्याला पकडण्यासाठी घराबाहेर कॅमेरा लावला. त्यात तो पहाटे 4 वाजता 2 दिवस खिडकीतून पाहताना दिसला. पोलिसांनी त्या आरोपीला अटक करून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता BNS चे कलम 77 खाली गुन्हा दाखल केलाय. बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज 1 महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या. मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच 1 महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. राज्यभरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. अशातच सोलापूरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. तुळजापूरहून ज्योत घेऊन येत असताना भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बदलापूर येथील नामांकित शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता त्या घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील वानवडी परिसर येथे उघडकीस आली आहे. पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा विकृत प्रकार समोर आलाय. या धक्कादायक घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या विधानांमुळे वादाचे प्रसंगही उद्भवल्याचं यापूर्वी घडलंय. त्यानंतर आता पुन्हा संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहे. हिंदू समाजाला गांडू बनवत जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमक केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे, असं धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.